मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार असलेले किरण लहामटे आता आंदोलन करतात आहेत। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे अकोले मार्गे गेलीच पाहिजे अशा पद्धतीचं बॅनर घालून आमदार किरण लहामटे जे आहेत ते सभागृहाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतात आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की हे आंदोलनाचा नेमका अर्थ काय। खरं तर पुणे नाशिक रेल्वे मार्ग खरं तर सुवर्ण मध्य त्रिकोणासाठी हा सगळा बांधला जातोय। महाराष्ट्र शासनाकडं अर्थव्यवस्था अधिक मजबूतीसाठी, परंतु अकोले मार्गे ही संपूर्ण नेण्याची मागणी तुमची आहे। मग ही अकोले मार्गे जाण्याच्या संदर्भात तुम्ही काही शासनाला पत्रव्यवहार वगैरे केलेला होता का? याआधी ज्या वेळेला हा मार्ग पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मंजूर झाला आणि त्याच्या अलाइनमेंट होणार आहे, तर पहिली अलाइनमेंट ही नाशिक, सिन्नर, अकोल्याच्या सरहद्दीवरून, संगमनेरच्या सरहद्दीवरून आणि मग जुन्नर मार्गे पुण्यात जाणार होता। परंतु नंतरच्या काळामध्ये संगमनेरच्या पलीकडल्या बाजूनं आणि आता शिर्डीकडनं, तर मला वाटतं कमी वेळामध्ये जर हा अंतर काटायचा असेल तर मला वाटतं पहिला जो सर्वे झाला होता तर तो नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर आणि नंतर पुणे हा सगळ्यात सुटसुटीत सोपा मार्ग आहे आणि कमी वेळेमध्ये पोचणारा मार्ग आहे। त्याच्यामुळं तुम्ही जो म्हटलं की ट्रँगल साधला जाणार आहे, जसा पुणे मुंबई, मुंबई नाशिक, नाशिक पुणे हा ट्रँगल साधताना शेवटी वेळेचा जो काही कमी वेळ लागली पाहिजे हा त्याचा क्रायटेरिया आहे। तर मला वाटतं त्याच्यामध्ये अकोल्याच्या सरहद्दीवरून जाणारा मार्ग बसतोय, परंतु काही कारणास्तव, काही हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेपामुळं तो शिर्डीकडनं वळवण्यात आलाय असं कळतंय आणि आमची सरकारकडं ठामपणानं मागणी आहे की कमी वेळामध्ये आणि सगळ्यांना सुलभ होईल असा मार्ग व्हावा। खरं तर या सगळ्या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, तुम्ही त्यांची भेट घेणार का, पत्रव्यवहार करणार का? कारण की अकोले हा तालुका आदिवासी तालुका म्हटला जातो आणि त्या संपूर्ण तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एक भरभराटी या सगळ्या रेल्वे मार्गाने निर्माण व्हावी अशी तुमची मागणी आहे। तर या मागणीकरता तुम्ही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेटणार? केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना याच्या आधी पण भेटलो आहे, पण तोपर्यंत शिर्डीकडनं हा मार्ग जातोय असं काही त्यांच्याकडनं बोलण्यात आलं नव्हतं। साधारणतः 3-4 महिन्यापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती, त्यावेळेला त्याच्याबरोबरच मी कसारा शिर्डी रेल्वे मार्ग, अकोले मार्ग याची पण मागणी केली होती। पण आता नजदीकच्या काळात एवढ्या 8-10 दिवसापासूनच कळतंय की हा शिर्डीकडनं मार्ग वळवण्यात आलाय, त्यामुळे हे अधिवेशन संपल्यानंतर नक्की मी अश्विनी वैष्णवजींची रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार आहे। परंतु तुमची मागणी मान्य नाही झाली तर काय तुमची भूमिका असणार? कारण की त्या सगळ्या रेल्वे तो सगळा रेल्वे मार्ग जर तुमच्या तालुक्यातून गेला तर हजारो लोक त्या सगळ्या रेल्वे मार्गाचा उपयोग करतील, काही रोजगार त्या निमित्ताने निर्माण होतील, तर शेवटची भूमिका काय असेल जर तुमची मागणी मान्य नाही झाली? यामध्ये खरं तर अकोल्यातून, संगमनेरमधून मोठी आंदोलनं उभी राहिली आहेत, तिथल्या लोकांच्या बैठका होत आहेत। तर मला वाटतं भविष्याच्या काळामध्ये जर असं झालं नाही, म्हणजे कुठलाही राजकीय हेतू न ठेवता जर ती रेल्वे नाशिक पुणे रेल्वे जर हायस्पीड रेल्वे झाली आणि त्याच्यामध्ये सरळचा जो हेतू आहे की त्यामध्ये पहिली सिन्नर, अकोले आणि संगमनेर हा सरहद्द धरून पुढं ही रेल्वे जाणार होती, अशा पद्धतीने झाले तर जनतेचा उठाव होणार नाही आणि नाही झाली तर जनतेचा उठाव होईल। कारण बऱ्याच दिवसाची मागणी आहे। अकोले तालुका हा पर्यटनदृष्ट्या खूप चांगला तालुका आहे, तिथं सह्याद्रीच्या उंच शिखर रांगा आहेत, कळसुआईसारखं शिखर आहे, तिथं सांदन व्हॅलीसारखी आशिया खंडातील 2 नंबरची व्हॅली आणि त्यासाठी तो उपयोग होणार आहे। पण त्याबरोबर हा शुगर झोन असल्यामुळं साखरेची वाहतूक, बाकीचं हे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक असा सर्वतोपरी त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब हे आपल्या सरकारकडनं जो प्रस्ताव आहे आमचा तो असाच पाठवतील का तो नाशिक, सिन्नर, अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द मार्गे जुन्नर पुणे असाच प्रस्ताव पाठवतील। तसा नाही झाला तर आंदोलनकर्त्यांबरोबर आम्ही राहू। परंतु या जो काही राजकीय प्रस्ताव तुम्ही म्हणतायत की राजकीय संपूर्ण हेतू घडवून हा संपूर्ण रेल्वे मार्ग वळवण्यात आला, मग तो राजकीय हेतू नक्की कोणाचा होता? याच्यामध्ये वेळ प्रसंगी लोक तर बोलायला लागलेत, आम्हालाही बोलावं लागेल की म्हणजे तसं
कमी जर हायस्पीड रेल्वे कमी वेळेमध्ये कमी अंतरात तुम्हाला पोचवायची आहे तर मला वाटतं शिर्डीकडे वळवण्याचं काही कारण नाही. मग शिर्डीचा कोण राजकीय नेता आहे तो शिर्डीवरतून हा सगळा रेल्वे मार्ग वळवतो? हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळं वेळप्रसंगी त्यांचं नाव म्हणजे नाव टाळतोय अशातला भाग नाही. त्यांचा हस्तक्षेप नसेल तर विनाकारण त्यांचं नाव मध्ये घेण्याचं कारण नाही, पण त्यांचा हस्तक्षेप असेल तर नक्की त्यांचं नाव घेऊ. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. किरण लहामटे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार. खरं तर पुणे नाशिक ही हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट जो आहे तो तयार होतोय, परंतु तो रेल्वे मार्ग तयार होत असताना अकोले मार्गे हा महामार्ग हा जो काही रेल्वे मार्ग आहे तो जावा, जेणेकरून आमच्या तालुक्यामध्ये देखील समृद्धी आणि भरभराटी या सगळ्या रेल्वे मार्गानिमित्ताने निर्माण होईल, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती किरण लहामटे यांच्याकडनं करण्यात येते. काही राजकीय हस्तक्षेपामुळे खरं तर हा जो रेल्वे मार्ग आहे तो रेल्वे मार्ग बदलला जातोय आणि त्याचा फटका कुठेतरी शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात सरकारने योग्य तो परीने विचार करावा अशी मागणी जी आहे ती किरण लहामटे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.